नमस्कार. आपल्या सगळ्यांचे महाराष्ट्र सोशल न्यूज चॅनलमध्ये हार्दिक स्वागत. चला वळूया तर एका नवीन बातमीकडे. आजची बातमी. मनमाड इंदोर रेल्वे मार्गासाठी भूसंपादनाची प्रक्रिया प्रशासनाकडून सुरू असून पुरेसा मोबदला मिळत नसल्याच्या कारणावरून शेतकऱ्यांनी या भूसंपादनाला मोठ्या प्रमाणावर विरोध केला आहे. मनमाड इंदोर रेल्वे मार्गासाठी संपादित करण्यात येणाऱ्या जमिनींना राष्ट्रीय महामार्गाला दिलेला जमिनीचा दर लागू करावा, तसेच भूसंपादित शेतकरी कुटुंबातील एका व्यक्तीला केंद्र सरकारच्या रेल्वे सेवेत सामावून घेण्यात यावे, अशी मागणी माजी आमदार अनिल गोटे यांनी केली आहे. तसेच राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 6च्या जमिनीला चौरस मीटरला 58,000 रुपये इतका भाव, तसेच अधिक 12% व्याज 30 कोटी रुपये एकच जमिनीचा भाव देण्यात येत असून शेतकऱ्यांच्या बाबीत मात्र केंद्र सरकार उदासीन असल्याचा आरोप माजी आमदार अनिल गोटे यांनी केला आहे. शेतकऱ्यांनी आपल्या हक्काच्या मोबदल्यासाठी न्यायालयात जाण्याचे आवाहन देखील अनिल गोटे यांनी केले आहे. पहिल्यांदा मी एका गोष्टीचा खुलासा करतो की मी आज जे निमंत्रण पाठवलं ते बऱ्याच लोकांना झोपले आणि त्याच्या झोपण्यासाठी मी तसं एखादा पक्षाचा विषय असेल आणि तुम्ही आमच्या पक्षाची बाजू घेतली ते मी 28 वर्ष पत्रकारिता केल्यानंतर मान्य करतो. पण गुलमोहर प्रकरण या पक्षाचं प्रकरण हे सार्वजनिक हिताचं प्रकरण होतं. सरकार सांगतं आमचा भ्रष्टाचाराला विरोध आहे. पंतप्रधान म्हणतात भ्रष्टाचारी माझ्या शेजारी बसू शकत नाही, मंत्री मला देऊ शकतो. आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असंच काहीतरी बोलत असतात. आम्ही 1,64,84,000 कॅश पकडून दिले. वस्तुतः जर खरा भ्रष्टाचाराला राग असता तर ते म्हणाले असते की ज्या कार्यकर्त्यांनी ते पकडून दिले त्या कार्यकर्त्यांचा अभिनंदन. आम्हाला काय त्यांच्या अभिनंदन शाबासकीची गरज नाही. राज्याचे मुख्यमंत्री शंकरराव चव्हाण असताना माझ्या अभिनंदनात ठराव त्यांनी मांडला आणि तो एक मताने मंजूर झाला होता. त्यामुळे मला याची काही कौतुकाची गरज नाही. पण आमचा हेतू स्वच्छ आहे हे दाखवण्याची संधी होती. त्यांनी आम्हाला जितके अडथळे आणता येतील तेवढे अडथळे आणले. किशोर पाटलांना सरकारी वकील मदत करतात. मी कॅमेऱ्यापुढे बोलतोय काय महिना सेट येत नाही. आणि किशोर पाटलाकडे काय हरामाचा पैसा आहे. तो आता हायकोर्टामध्ये जरा तिसरं पिटिशन सुरू आहे. आता हायकोर्टाच्या या वकिलाची फी तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. काय नव्याने सांगायला नको. आम्ही डिझेल खर्च करून जायचं, वकिलांना पैसे द्यायचे आणि पुन्हा कोण काय म्हणतं जेव्हा लक्षात
आणि तुम्ही पत्रकार लोकांनी आपण काही त्या गावचेच नाही असं समजून ते बातमी स्थिर करायचं. याला काही पत्रकारिता म्हणत नाही, याला शुद्ध चाचुगिरी म्हणतात. तुम्ही काय छापलं आणि काय नाही छापलं हे कोणी पाहायला तयार नाही. स्वतःला काहीतरी आम्ही म्हणजे काही शहर आग्रह करायच्या अवघ्याचं त्याचं भाषाचं आम्ही करायचं आम्हीच आहोत असं नाही. मोदी आणि फडणवीस यांचं सरकार पत्रकारांना फास्ट किंमत द्यायची. वस्तुस्थिती समजून घ्या पहिल्यांदा. पण अशी बातमी न छापल्यामुळे तुम्ही काय अन्याय केला. या गुलमोहर प्रकरणाचं आंतरराष्ट्रीय पातळीवर दखल घेतली आहे. हे प्रकरण तुम्ही इथं मारून टाकले असं म्हणणार नाही समजलं. आणि त्याचा एक मला संताप आला. काय पत्रकारिता आहे. तुम्ही गुलमोहरची बातमी छापली असते, आमचं पत्रक छापलं असतं, काय तुम्हाला फाशी दिली का. याचा अर्थ तुम्ही पत्रकार कमी आणि त्या पक्षाचे प्रचार जास्त असा होतो संघाचा. त्यामुळे प्रचारकाच्या व्याख्या तुम्हाला मी चांगली सांगू शकतो. समोर या. आणि मुंबई अगदी हिंदुस्तान टाइम्स सारख्या वर्तमानपत्राने सुद्धा दखल घेतली की या प्रकरणामुळे नीतिमूल्य समिती स्थापन झाली आणि आमदारांना काहीतरी नियंत्रण येऊ शकते. त्या नीतिमूल्य समितीचा काय अधिकार आहे. आणि त्याचे दोन आमदार जे अध्यक्ष आहेत जयसुख संस्थेची आणि सुधीर मुनगंटीवार हे दोघेही अंदाज कमिटीचे सदस्य होते. त्यांच्या नावावर पैसे गोळा केले. मी सांगत होतो आमदारांच्या नावावर पैसे गोळा केले. या दोघांनी कधी खुलासा केला का अभिनयासाठी. म्हणजे तुम्हाला स्वतःला नैतिकता नाही. तुम्ही कसे जाणार नीतिमूल्य समितीचं काम करणार असा मला प्रश्न होता. त्या पार्श्वभूमीवर कशासाठी याला बोलवायचं ते कसं. ज्याला स्वतःच पत्रकारितेची नैतिकता नाही अशा लोकांना बोलायचं कशासाठी. म्हणून विषय लिहिलं क्लेम मागितलं त्यांनी. 2 कोटी 91,64,905 रुपये 5,000 चौरस फुलाचा प्लॉट. कुठे आहे. गावाच्या बाहेर. आता त्याच्या शेजारी बाजूला एक जमीन आहे. त्याचा भाव दिला आहे 4,500 रुपये स्क्वेअर मीटर आणि याला भाव दिला आहे 56,000 रुपये स्क्वेअर मीटर. दोन्ही कागद आहेत.
वर्षाच्या जमिनीला भाव काढला 4,500 रुपये एका स्क्वेअर मीटर. याला काय भाव दिला? 58,000 रुपये स्क्वेअर मीटर अधिक 10 वर्षाचं 12% व्याज. हा एक भाग. दुसरं नाव आहे जुगल किशोर बंशीलाल नेदोरिया. त्यांची जागा आहे 4,500 स्क्वेअर मीटर. याची आहे 480 स्क्वेअर मीटर. मग त्याचे 4,500 स्क्वेअर मीटर. त्यांना काय प्रभाव दिला? जरा का हा जगात असेल तर ऐकू नका. 30 कोटी 59,51,332 रुपये अधिक 12% व्याज 10 वर्षाचं. या सगळ्या प्रकरणाच्या आर्बिट्रेशन जिल्हाधिकारी भाग्यश्री विस्कृते. त्यांच्यामुळे काही लोकांचं भाग्य फळफळलं आहे. याच्यामध्ये मी जी माहिती घेतली ती माहिती असेल की 20% रक्कम ही मधल्या वकील दलाल भरणे याच्या घरी गोळा केला. आता तुम्ही 20% रक्कम समजा याचे समजा 40 कोटी रुपये राहिले. किती कोटी रुपये झाले 20%? 8 कोटी. हा अधिकृत सरकार मान्य भ्रष्टाचार आहे. ज्यावेळेला मी असे आरोप करतो त्यावेळेला शेतकऱ्याला काय दर मिळाला हे सुद्धा सांगितलं. आणि शेतकऱ्यांच्या जाव्याचं काय झालं? यांच्याबरोबर शेतकऱ्यांचे जावे केले होते. त्या 26 शेतकऱ्यांचे जावे जिल्हाधिकाऱ्यांनी फेटाळून तो निकाल दिला 9 फेब्रुवारी 2024 आणि हा निकाल दिला 2 दिवसांनी 11 फेब्रुवारी 2024. काय चालले काय? म्हणजे तुमचा आंध्रा जो तुमचा पीठ खातो असं नाही. आंध्रा पीठ खातो व्यवस्थित होत्या करून. ही सगळी पार्श्वभूमी लक्षात घेतात. तुमच्या लक्षात येईल ते जो शेतकरी त्याला शेतीशिवाय उत्पन्नाचं दुसरं साधन नाही. तो काय सरकारी कॉन्ट्रॅक्टर नाही का 15% आमदाराला देईल आणि काम घेईल. अधिकाऱ्यांच्या मध्यावर पैसे टाकेल. शेती तुमच्याचा व्यवसाय आहे हे मान्य असू नये. या पिढ्या तो शेतीशिवाय दुसरं काम करू शकत नाही आणि जरा पर्याय दिले. त्याचे दावे तो फेटाळून लावणार.
मुळामध्ये नॅशनल हायवेमधला कायदा आहे की ॲडजस्ट टू एक्सपान्शन, म्हणजे वाढीव रस्त्याला लगत असलेल्या शेतकऱ्यांचं सेवी दादा मिळायला नको असे पैसे. पैसे नियम आहे 20% आधी गोळा करायचे आणि मग काय करायचं. फार जबाबदारीने बोलतो मी याबद्दल रस्ते मंत्री नितीन गडकरी साहेब, सचिव त्या खात्याचे आणि याच्यात IAS अधिकारी असल्यामुळे केंद्र सरकारचं पर्सोनेल डिपार्टमेंट CBIचं इकॉनॉमिक ट्विन्स या सगळ्याकडे तक्रारी केली आणि सांगितले की 1 महिन्याच्या जबान मागवा. माझं म्हणणं खोट असेल तर माझ्यावर केस करा. काय आता दुसरा प्रश्न होतो हे साहजिक जिल्ह्यातून 2 मार्ग जात आहेत. एक रेल्वे मार्ग आणि दुसरा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 6, 211 आणि 4. मग रेल्वेच्या शेतकऱ्यांना तुम्ही 4 लाख हिशोब कशाचा हिशोब बनवत आहे. ज्याच्यातून रेल्वे जाणार आहे त्यांचा मॅक्झिमम जर 4 लाख रुपये काढलेला आहे. माझं म्हणणं असं आहे की राष्ट्रीय महामार्ग हे डांबर, सिमेंट वगैरेचे असतात. वाहतुकीने त्या खराब होतात, खर्च पडतात, काही होतं. ते तुम्हाला दुरुस्त करावं लागतात. रेल्वे ट्रॅकचं तसं असत नाही. रेल्वे ट्रॅक हा 100 वर्ष टिकतो. मग तुम्ही तर जास्त पैसे दिले पाहिजे शेतकऱ्यांना. 22 फेब्रुवारीला आम्ही 2000 साली ज्या वेळेला समोर या ज्या वेळेला ममता बॅनर्जी तत्कालीन रेल्वे मंत्री आणि अटल बिहारी वाजपेयी पंतप्रधान यांना भेटायला गेलो होतो. त्यावेळेला आम्ही सांगितलं होतं की शेतकऱ्याची शेती जाणार आहे, उत्पन्नाचं साधन राहणार नाही. हे मी म्हणत नाही, पंतप्रधान म्हणाले. मोदी साहब हम उसके घर में एक रोजगार दें. मग असा का नाही. त्याला उद्ध्वस्त करून टाकायचे का तुम्हाला. आधीच पहिल्यांदा पाकिस्तान, बांगलादेश, चायना इत्यादी राष्ट्रांकडनं तुम्ही कांद्यापासून कापसापर्यंत आणि मुगापासून गव्हापर्यंत सगळे आयात करून इथल्या शेतकऱ्याला मारताय. आता हे जर पण साधन करून घ्यायचा म्हणून आमची मागणी आहे. मार्ग रेल्वेचा असो नाही तर रस्त्याचा असो, सगळ्या शेतकऱ्यांना एकच भाव मिळाला पाहिजे. आणि प्रत्येक शेतकऱ्याच्या घरामध्ये एक
केंद्र सरकारच्या रेल्वे विभागामध्ये नोकरी मिळाली पाहिजे. तर जगेल कशावर? पैसे जर कापडासारखे उडून जातील. शेतकरी कर्जात जन्माला येतो, कर्जात जगतो आणि डोक्यावर कर्ज ठेवून वारसासाठी तो काही संपत्ती ठेवत नाही, म्हणून जातो. त्याला जर खऱ्या अर्थाने कर्जमुक्त करायचं असेल आणि खऱ्या अर्थाने जीवनात सुखाचे दिवस आणायचे असेल तर 40 आत जमिनीच्या आत शेताच्या आत एकाला नोकरी आणि 40 नंतर जास्त जमीन असेल तर त्याच्या घरामध्ये 2 नोकऱ्या. लाडक्या बहिणीने दिल्या की तुम्ही एका घरामध्ये 2-2, 3-3 महिन्यांना पैसे मतासाठी शेतकऱ्याला का देतो? आणि माझं सर्व शेतकऱ्यांना आव्हान आहे की ह्या 2 मागण्या मान्य होईपर्यंत कुठल्याही मार्गाला तुम्ही जमिनी देता कामा नये. बातमी आवडल्यास चॅनलला लाईक व सबस्क्राईब करा व दररोज अशा नवनवीन बातम्या पाहण्यासाठी चॅनलला फॉलो करा. धन्यवाद.